तुम्ही मराठी साहित्य संमेलन किती साधारण अटेंड केली आहे? सर्वांना नमस्कार। 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानीमध्ये होत आहे आणि मला जो प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही किती वर्षापासून, मी माझ्या विद्यार्थी दशेपासून म्हणजे 1990 पासून आळंदी या ठिकाणी जे साहित्य संमेलन झालं त्यापासून ते आजपर्यंत एखादं दुसरं अपवादक माझं चुकलं असेल, नाहीतर 35 वर्ष झाली मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये एक निष्ठावंत वाचक आणि एक साहित्यिक म्हणून वारी पूर्ण करत आहे। आता 3 दिवस ते साहित्य संमेलन चालू आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हे 3 दिवसाचं मराठी साहित्य संमेलन जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असलं तरी त्यामध्ये सरहद्द आणि त्याचबरोबर मराठी भाषा विभाग यांचाही फार मोलाचा वाटा आहे। आणि नुकतंच आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिजात मराठी भाषेचा जो दर्जा दिला त्याच्या अनुषंगाने हे संमेलन होतंय, तेही राजधानीमध्ये होतंय आणि त्याच्या ज्या अध्यक्ष आहेत ते डॉक्टर तारा भोळकर ह्या लोकसाहित्याचे अभ्यासक आहे। असा दुग्ध शर्करा योग ह्या 2025च्या संमेलनामध्ये आलेला आहे। पण हे याचं वेगळे वैशिष्ट्य अजून याच्यामध्ये आहे की महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं मराठी भाषा बोलली जाते फार गर्दी नाही पण दर्दी माणसं जगातून इथं आलेत, हे या संमेलनाचं वैशिष्ट्य आहे। पण आताचं जे संमेलन चालू आहे तर काहींनी पहिल्या दिवशी सांगितलं की राजकीय हस्तक्षेपांमुळे संमेलनाला कुठे गालबोट लागतं, तर खरं आहे का ते? नेहमी नाण्याला 2 बाजू असतात, एक बाजू आपण बघतो दुसरी बाजू बघत नाही। पाण्यात जेवढा बर्फ असतो तेवढा पाण्याच्या वरही असतो। आपला दृष्टिकोन बघण्याचा कसा हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण की राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय साहित्य चालत नाही आणि साहित्याचा हस्तक्षेप असल्याशिवाय शासन सुद्धा व्यवस्थित राहत नाही। हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय हे फार महत्वाचं आहे। आणि नेहमी नकारात्मक गोष्टी बघण्यापेक्षा सकारात्मक जर गोष्टी बघितल्या तर बऱ्याच गोष्टी आपल्या पदरात पडतात, हे आपल्याला साहित्य शिकवतं। या साहित्य संमेलनामध्ये तुम्हाला कोणता विभाग जास्त आवडला? या साहित्य संमेलनामध्ये मला कोणता विभाग जास्त आवडला जर असं विचारलं तर ताटामध्ये लोणचं असतं, कोशिंबीर असते, मीठ असतं, पापड असतं, भरलं वांग असतं, चपाती असते, मेथकूट असतं, वरण असतं, अगदी पुलाव असतो। मग हे काय आवडलं याच्यापेक्षा तुम्हाला जे आवडलेलं आहे ते तुम्ही कसं घरापर्यंत आणि पोटापर्यंत घेऊन जाताय हे सगळ्यात महत्वाचं आहे। जास्त आवडलेलं जर खाल्लं तर अजीर्णही होतं आणि नको जर नाही जे खाल्लं ना तरी सुद्धा ते आपल्या शरीराला हानिकारक असतं। म्हणून योग्य जे आवडतं न आवडतं याचा मेळ घालून जर गेलं तर साहित्य टिकतं। अभिजात भाषेचा आपल्या मराठी भाषेला दर्जा मिळाला तर याचा आणि आताचं हे संमेलन यातून पुढील वर्षभरात काही मराठी भाषेसाठी चांगलं काम होईल? नक्कीच त्याची सुरुवात झालेली आहे, कारण की हा दर्जा ज्यावेळेला मिळाला त्यावेळेला ही भाषा किती हजार वर्षापूर्वीची आहे, या भाषेमध्ये किती प्राचीन ग्रंथ आहेत, या भाषेची पाळंमुळं कुठं आहेत, या भाषेला दुसऱ्या भाषेचा कोणाचा हात आहे का, हे सगळं पाहिलं जातं। आणि मला वाटतं आपण बऱ्याच वेळेला थोडंसं अंदाजाने बोलतो की आपली जननी संस्कृत आहे आणि त्याची ही प्राकृत मराठी आहे। असं जर असतं तर संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलता, तो मराठीला परत दिला नसता। म्हणजे मराठी ही स्वतंत्र भाषा आहे, तिचा एक वेगळा दर्जा आहे, तिला 2500 वर्षापूर्वीची एक संस्कृती आहे। आधी बोली भाषा होती, चित्र भाषा होती, परत मौखिक आली आणि परत लिखित स्वरूपात आली आणि त्याच्यामुळं हा दर्जा मिळाला। आता मिळाल्यानंतर काय करायचं तर ही तरुण पिढी त्यांनी वाचन केलं पाहिजे, विद्यापीठामध्ये गेलं पाहिजे, त्याच्यावर संशोधन केलं पाहिजे, जुनं आहे ते जपलं पाहिजे आणि नवं समाजाच्या समोर आणलं पाहिजे। मग ते पुस्तकातून आणा, प्रसार माध्यमातून आणा, वेगवेगळ्या माध्यमातून आणा, पण तुम्ही जर याचा उपयोग करून नाही घेतला तर नुसत्या चर्चेपुरतच राहील। आम्हाला 2024ला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला होता आणि मग आपण नेहमी म्हणतो की महाराष्ट्र माझा राखीतो दिल्लीचे तख्त, असं न करता तिथपर्यंत मजल मारायचे, अटकेपार झेंडे पेशव्यांनी फडकले तिथपर्यंत आले। आता आपण आपल्या भाषेतून मग अनुवाद असेल, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य असेल, हे मराठीचं साहित्य जगाच्या बाजारपेठेमध्ये कसं जाईल याची जर आपण सर्वांनी काळजी घेतली तर याचा निश्चित फायदा होईल। तुम्ही स्वतः ज्येष्ठ लेखक आहात, तर आत्ताची पिढी वाचते की नाही वाचत असा एक प्रश्न निर्माण केला जातो। अगदी बरोबर, आत्ताची पिढी वाचत नाही असा जो आहे का ना एक समज तो पूर्ण चुकीचा आहे।
आत्ताची पिढी फक्त मोबाईलवर वाचते, त्यांच्या वाचनाचा प्रकार माध्यम बदललेलं आहे, पण ते निश्चित वाचते. आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये गेलो तेव्हा बालभारतीचं पुस्तक घेतल्यानंतर जो सुगंध यायचा, दिवाळीचा एखादा अंक यायचा, एखादं चुकून पेपर गावामध्ये यायचा, ती जी आवड होती ती आवड नाही म्हटलं ती थोडीशी कमी झाली. पण ई बुक चालतं, .com चालतं, फेसबुकवर तुम्हाला वाचता येतं. त्याचा आनंद जरी मिळत नसला तरी तरुण पिढी ते वाचते. आपण जर त्यांना लगेच म्हटलं हे काय वाचणं असतं का, पुस्तकच वाचा, तर मला वाटतं ते त्याच्यापासून दुरवतील. आधी त्यांना त्याच्यामध्ये आवड निर्माण करा, नंतर वाढदिवसाच्या निमित्ताने, चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना पुस्तकं भेट द्या. पण ती वाचत नाही हा शिक्का त्यांच्यावर मारू नका. खूप चांगली पिढी वाचते. अगदी MPSC UPSC अभ्यास करणारी मुलं नुसतं तोच अभ्यास करत नाहीत, तर साहित्य सुद्धा ते दर्जेदार वाचतात. आणि म्हणून मराठी साहित्याची आपण चिंता करण्याची अजिबात गरज नाही, फक्त दर्जेदार साहित्य तयार करण्याची आपली जबाबदारी आहे. नक्कीच. तुम्ही मराठी मुळशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद.